आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरात तणावाचं वातावरण निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करत इंधनाची बचत करण्याचं आणि वर्षभर सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केल्याची चर्चा रंगली आहे. या वक्तव्यावरून आता आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अच्छा, परदेश दौरे टाळायला सांगितलं. आपण सगळ्यांनीच विधान भवनात जेव्हा अधिवेशन सुरू होतं तेव्हा आपण सगळे तिथे होतात आणि आपल्याला आठवत असेल पहिल्या दिवसापासून मी सांगत आहे की पंतप्रधान महोदयांनी त्याच्यावर भाष्य करावं की देशाला काय आर्थिक परिस्थितीतून जावं लागणार आहे. हे मी साधारणपणे 2 महिन्यापूर्वी जेव्हा हे इराणचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून बोलत आहे. काल सगळ्या निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान महोदयांनी सांगितलेलं आहे की आर्थिक घडी बिघडणार आहे. रुपया आपण पाहतोय घसरत चाललेला आहे. सोनं घेऊ नका, बाहेर जाऊ नका, बाहेर जाऊन लग्न करू नका, अमुक करू नका, तमुक करू नका. पण स्वतःचे मंत्री आणि स्वतःचा पक्ष हे पाळणार आहे का? रोड शो बंद होणार आहेत का? जे ताफे मंत्र्यांचे असतात ते कमी होणार आहेत का? आणि प्रामुख्याने हेच मंत्री वरपासून खालपर्यंत परदेशी जाणं असेल किंवा सोनं घेणं असेल हे टाळणार आहेत का? मुख्य गोष्ट हीच आहे की जे काल त्यांनी अपील केलेलं प्रधानमंत्री महोदयांनी की जनतेने असं करावं, जनतेने तसं करावं, जनतेने सर्व काही करावं, पण सरकार काय करणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे जे त्यांनी सांगितलेलं आहे वर्क फ्रॉम होम करा किंवा सोनं घेऊ नका किंवा अमुक गोष्टी घेऊ नका, ह्याचा आपल्या शेअर बाजारवर असेल, मार्केट्सवर असेल, जॉब्सवर असेल, दुकानांवर असेल, दुकानदारांवर असेल, व्यापाऱ्यांवर असेल, आपल्या देशाच्या आर्थिक घडीवर असेल, काय नक्की परिणाम दुष्परिणाम होणार आहे ह्याच्यावर विचार केला होता का सरकारने? कारण वर्क फ्रॉम होम बोलल्यानंतर कोविडच्या काळात आपल्याला आठवत असेल वर्क फ्रॉम होम हे बाहेर एक कंटेजियस व्हायरस होता म्हणून आपण घरून काम करत होतो. पण आता वर्क फ्रॉम होम केल्यानंतर जे ऑफिसमधले सगळे घरी बसून काम करतील त्याच्यात इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन असेल किंवा मग इंटरनेटचा वापर असेल, हा जो वाढणार आहे आणि ह्याचा परिणाम, ह्याचा इम्पॅक्ट जो देशाच्या पूर्ण व्यवस्थेवर होणार आहे त्याचा देखील सरकारने विचार केला आहे का? विशेष अधिवेशन बोलवावं राज ठाकरे, शरद पवारांचं म्हणणं आहे की आणि त्याच्यात चर्चा व्हावी, विरोधकांना सुद्धा समाविष्ट करून. नाही, विशेष काय साध्या देशात पण चर्चेला हे तयार नसतात भाजपवाले. म्हणून अर्थात मागणी योग्यच आहे, सगळ्यांना वाटते, देशाला वाटते. कारण देशाला काय करावं हे सांगितलं. आता नशीब असून थाली बजाव झालं नाहीये, पण आपल्याला आठवत असेल सगळं काही परवा जे सांगितलं, काल जे सांगितलं ते जनतेने काय करावं हे सांगितलेलं आहे. सरकार काय जनतेसाठी करणार आहे हे कुठेच सांगितलं नाही. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.